डॉक्टर गौरी पालवे आत्महत्या प्रकरणी मंत्री पंकजा मुंडेंच्या पीएला अटक करण्यात आली आहे। वरळी पोलिसांनी काल रात्री 1 वाजता अनंत गर्जेला अटक केली आहे। आज त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे। घरगुती वादामधून डॉक्टर गौरी पालवेनं मुंबईतल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केलेली होती। गौरीच्या कुटुंबियांनी मात्र ही आत्महत्या नसल्याचं सांगत वरळी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली। अनंत गर्जेसह बहीण शीतल गर्जे आंधळे, दीर अजय गर्जे विरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे, सासरकडून क्रूरतेची वागणूक देणे आणि धमकावल्याच्या आरोपाखाली गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। याच वर्षी फेब्रुवारीमध्ये अनंत गर्जे आणि गौरीचं लग्न झालेलं होतं। मात्र अनंतचे बाहेर अनैतिक संबंध असल्यामुळे दोघांमध्ये सतत वाद व्हायचे आणि मारहाण केली जायची असे आरोप पालवे कुटुंबियांनी केले आणि या वादातूनच गौरी पालवेनं टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे। दरम्यान थोड्याच वेळामध्ये गौरी पालवेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। दरम्यान डॉक्टर गौरी पालवे गर्जे आत्महत्येप्रकरणी महत्त्वाची माहिती समोर येते। आत्महत्येच्या काही मिनिटांपूर्वीच गौरी आणि अनंत याचं भांडण झालेलं होतं। यावेळी अनंत हे पंकजा मुंडे यांच्या कार्यक्रमानिमित्त घराबाहेर पडले। अनंत गर्जेची गाडी ही कोस्टल रोडला असतानाच गर्जे हे वारंवार गौरीला फोन करत होते। मात्र गौरी यांनी फोन उचलला नाही आणि याच संशयातून अनंत यानं गाडी पुन्हा घराकडे वळवली। घराबाहेर आवाज देऊन देखील गौरी दार उघडत नव्हती आणि यातून कुठलीही प्रतिक्रिया मिळत नसल्याचं देखील समोर आलं। अनंत याने खिडकीतून डोकावलेलं असता पत्नीनं गळफास घेतल्याचं त्याने पाहिलं। अनंत गर्जेच्या चौकशीमध्ये ही संपूर्ण माहिती समोर आल्याचं सूत्रांकडून कळतंय। आणि आज संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी सूरज सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, अनंत गर्जेच्या चौकशीमध्ये काही महत्त्वाच्या माहिती समोर येत आहेत। नेमकी कशा पद्धतीने ही चौकशी सुरू आहे, काय माहिती समोर आली आहे? आकांक्षा, खरं तर काल रात्रीच स्वतः अनंत गर्जे यांनी पोलीस स्टेशनला आलेल्या आहेत। पोलीस स्टेशनकडनं त्यांना अटकेची कारवाई देखील करण्यात आली। प्रामाफसी केली। ज्यावेळी त्यांच्याकडे चौकशी ही करण्यात आली त्यावेळी त्यांनी हा संपूर्ण घटनाक्रम सांगितला की ज्या दिवशी म्हणजे शनिवारी सायंकाळच्या सुमारास हे संपूर्ण घटनाक्रम घडलेला आहे। या दोघांमध्ये म्हणजे अनंत आणि पल्लवी यांच्यामध्ये वाद झाला। या वादानंतर अनंत हे पंकजा मुंडे यांच्या कार्यक्रमासाठी निघाले होते। मात्र वारंवार मागे रागाणावर झालेली पत्नी त्यांनी पाहिलेली होती आणि त्यानंतर ते त्यांना फोन करून समजवण्याचा प्रयत्न करत असतानाच कुठेतरी ते फोनला प्रतिसाद देत नव्हत्या। कुठेतरी संशय व्यक्त झाला आणि त्यानंतर अनंत यांनी पुन्हा एकदा आपली गाडी ही घराच्या दिशेने वळवली। घरातनं देखील दार ठोठावून कुठलाही प्रतिसाद मिळत नव्हता आणि त्यामुळेच खिडकीतनं डोकावल्यानंतर पल्लवी यांनी ही सुसाईड केलेली होती आणि त्यामुळेच हा संपूर्ण घटनेनंतर त्यांना तात्काळ पोलिसांची मदत घेऊन त्यांना रुग्णालयात देखील नेण्यात आलं। हा संपूर्ण घटनाक्रम जो आहे तो अनंत यांनी पोलिसांना सांगितलेला आहे। या संपूर्ण प्रकरणात जे अन्य 2 आरोपी आहेत त्यांची अद्याप चौकशी झालेली नाहीये किंवा त्यांना ताब्यात देखील घेण्यात आलेलं नाहीये। त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस ठाण्याकडनं देण्यात आलेली आहे। मात्र अनंतच्या चौकशीतनं ही वरील बाब संपूर्णतः स्पष्ट झालेली आहे। आता आज दुपारच्या सुमारास त्यांना मेडिकलसाठी हे नेण्यात येईल आणि त्यानंतर कुठेतरी कोर्टात देखील हजर केले जाईल। कोर्टात त्यांना पुढील कुठली तारीख दिली जाते पोलीस कस्टडीची हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। मात्र मागील अनेक महिन्यांपासून म्हणजे लग्न झाल्यापासून त्यांच्यात वारंवार खटके उडत होते। अनेक आरोप हे होत आहेत मात्र हे आरोप अद्याप सिद्ध झालेले नाही आहेत। सध्या अनंत गर्जे हे पोलिसांच्या ताब्यात आहेत। अजूनही त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळते। आकांक्षा, अगदी धन्यवाद सूरज। या चौकशी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।